नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. हरिनाम नेमस्त पाषाण तारी, बहुतारिले मानवी देहधारी. तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीवतो पापरूपी. नामस्मरणाने दगड सुद्धा तरंगू शकतात, तरतात, तर माणूस का हा भवसागर तरून जाणार नाही? समर्थांनी दगड सुद्धा रामनामाने तरतात असे म्हटले आहे. त्याची कथा अशी आहे. सीतामाईला सोडवण्यासाठी श्रीराम जेव्हा लंकेवर स्वारी करायला निघाले, तेव्हा मध्ये समुद्र आडवा आला. आता समुद्र पार कसा करणार म्हणून वानर सेनेने मोठे मोठे दगड समुद्रात टाकायला सुरुवात केली. परंतु दगड समुद्रात टाकल्यावर तो बुडणारच. त्याप्रमाणे मोठे मोठे दगड समुद्रात बुडू लागले. रामनाम घेऊन मग दगड टाका असे मारुतीने सांगितले. सर्वांनी रामनाम घेऊन एक एक दगड टाकायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे रामनामाच्या प्रभावामुळे ते सर्व पाषाण समुद्रावर तरंगायला लागले व समुद्रावर एक पूल सेतू तयार झाला. नंतर सारी सेना लंकेला पोहोचली. या कथेचा संदर्भ घेऊन समर्थ आपल्याला सांगतात की रामनामामुळे निर्जीव असे पाषाण ते जणू काही सजीव झाले. आपण तर सजीव अशी माणसे आहोत. आपण का नाही तरणार व प्रभू आपल्याला का नाही तारणार? या आधीच्या अनेक उदाहरणावरून आपल्याला माहीत आहे की रामनामामुळे, नामस्मरणामुळे कित्येक मानवांचा उद्धार झालेला आहे. विभीषण, प्रल्हाद, शबरी, अहिल्या, हनुमान ही त्यातलीच काही उदाहरणे आहेत. तेव्हा आपला देखील उद्धार रामनामामुळे होऊ शकतो असे समर्थांनी सांगितले आहे. परंतु असे असूनही काही मंडळी रामनामाच्या फळाबाबत संशयी असतात. त्यांच्या मनात साशंकता असते. रामनामामुळे आपला फायदा होईल की नाही याविषयी त्यांच्या मनात विकल्प तयार होतो व त्यामुळे ते नामस्मरणाकडे वळत नाहीत. अशा संशयखोर जीवाला समर्थ पापरूपी असे संबोधतात. अशी माणसे पापीच असतात. ज्या माणसांच्या मनात संदेह असतो त्यांना नाना विचारांनी पछाडलेले असते. त्यांच्या मनात द्वंद्व चालू असते. कधी त्यांना हे बरोबर वाटते तर कधी त्यांना ते बरोबर वाटते. त्यामुळे त्यांचे मन निर्द्वंद्व होत नाही, मोकळे होत नाही. साहजिकच रामनामाकडे त्यांचा ओढा असण्याऐवजी ते ऐहिक सुखात लगेच रमतात व आपल्याच हाताने आपला सर्वनाश करून घेतात. यासाठी समर्थांनी अशा माणसांना पापी म्हटले आहे व त्यामुळेच अशा माणसांच्या मुखातून कधीही रामनाम येत नाही व त्यामुळे त्यांचा उद्धारही होत नाही. ते अधिकाधिक पापाच्या गर्तेत खोल बुडतात व आपला नाश करून घेतात. यासाठी आपण सावध असले पाहिजे व निशंक मनाने नामस्मरण सुरू ठेवले पाहिजे असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.